मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात सगळे? आय होप यू गाईज एन्जॉईंग. मित्रांनो, आज आपण तळ कोकणातील 2 गावांना भेटी देणार आहोत. याच दरम्यान येणारी लहान मोठी गावे सुद्धा आपण पाहणार आहोत. पश्चिमेकडील अथांग सागर तर पूर्वेकडे आभाळाशी स्पर्धा करणारे सह्याद्रीचे कडे. यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण प्रदेश. खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेली मुक्तहस्त उधळण. सागर किनारे, बंदरे, किल्ले, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, मंदिरे, जत्रा, उत्सव, विविध जाती प्रजातीचे पशु पक्षी, वैविध्यतेने नटलेला हिरवा सागर निसर्ग. कोकणातल्या लोकांची अवस्था कस्तुरी मृगासारखी. आमच्याकडे असलेल्या गोष्टींचा आम्हालाच थांगपत्ता नाही. आपल्या जवळच्या ठेव्याची जाण करून घेत ती दुसऱ्याला सांगण्यात आपण यशस्वी झालो तर कोकण हे जागतिक पर्यटन स्थळ बनेल, यात तीळमात्र शंका नाही. कोकणचा कॅलिफोर्निया करू अशा घोषणा करत, परंतु रासायनिक कारखान्यात उत्तेजन देत कोकण भकास करण्यावर भर देण्यापेक्षा कोकणाचे कोकणीपण जपणे, त्याला प्राधान्य देणे, कोकण प्रांताची ओळख जगभर पसरविणे हाच खरा कोकण पर्यटनाचा मुख्य कणा आहे. तो जपलाच पाहिजे. शहरी बकालीपणा कंटाळलेला, घड्याळाच्या काट्यावर धावून दमलेला, शरीरावरचा व मनावरचा ताण हलका करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाला कोकणातला शांतपणा भावतो. प्रदूषण विरहित सागरात डुबायला आवडते. जावळ्यांनी शाकारलेल्या, शेणाने सारवलेल्या कुटीरात कोकणी पदार्थांचा आस्वाद घेणे प्रत्येकाला हवे असते. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हिरव्यागार निसर्गातील पशुपक्ष्यांच्या मंजूळ आवाजात मनावरील ताण घालवणे प्रत्येकाला हवे असते. खरे तर देशी विदेशी पर्यटकांना कोकणचा कोकणीपणा भावतो, परंतु विकास, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जडजड शब्दांच्या मागे धावत पर्यटकांना हवे ते कोकण आपण त्यांच्यापासून हिरावून नेत आहोत याचे भान कोणालाही नाही. आपणाकडे आलेल्या पर्यटकाला आपल्याकडील गोष्टीची ओळख करून द्यावयास हवी. आपल्याकडील वेगळेपण त्यांच्या निदर्शनास आणून द्यायला हवे. याचा विचार करून स्थानिक पर्यटनाशी संबंधित व्यवसाय पाठिंबा देत शाश्वत पर्यटनाची कास धरणे गरजेचे आहे. अथांग प्रदूषण विरहित महासागर, मऊसून सागर पुळणी, हिरव्यागार झाडांनी आच्छादलेले डोंगर, तांबडी मऊ माती, कोकण मेवा याचे अप्रूप कोकणातल्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांना अधिक आहे. गावागावात जोडणारे रस्ते झाले, कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरले, पण स्थानिक माणसाची मनोभूमिका तशीच राहिली. ती पण बदलली पाहिजे. कोकणातील निसर्ग विविधता, दुर्ग, सागर किनारे, मंदिरे, घरगुती पाहुणचार यांचा आस्वाद इथे येणाऱ्यांनी घ्यावा, असं पर्यटन व्हावं. इथलं पर्यटन हा विकासाचा आत्मा बनावयास हवा. नेहमीच्या पर्यटनाबरोबरच इको टुरिझम, ॲडव्हेंचर टुरिझम, ॲग्रो टुरिझम, कोस्टल टुरिझम, मेडिकल टुरिझम अशा नाना अंगांनी कोकणातील पर्यटन विकास व्हावा. इथली संस्कृती ही खरी कोकणाची पर्यटन श्रीमंती आहे. ती जशी आहे तशी पण नीटनेटके सजविणे,
भोवताली आवश्यक गोष्टींची पण मूळपणाला धक्का न लावता निर्मिती करणे व ते पर्यटकांसमोर मांडणे गरजेचे आहे. कोकण कायमच स्वच्छतेला प्राधान्य देत आले आहे. त्यात खंड पडू न देणे, नियमांच्या गुंतवळ्यात न अडकवता शासनाने भरीव मदत करणे अपेक्षित आहे. जागोजागी माहितीदर्शक फलक, संपर्क केंद्र तयार करणे, स्थानिक वाहतूकदारांना प्रोत्साहन देणे, माहिती पुस्तके उपलब्ध करून देणे, माहिती देणारे गाईड उपलब्ध करणे, कोकणी पदार्थ, मेवा यांना उत्तेजन देणे यासारख्या गोष्टी प्रत्येकाने करावयास हव्या. कोणाच्या मदतीची अपेक्षा न बाळगता स्वतःहून जे शक्य होईल त्या परी येणाऱ्या पर्यटकाला मदत करावयास हवी. खरे तर कोकणचे कोकणपण घालविणाऱ्या औद्योगिकीकरणामागे येणारा प्रदूषणाचा भस्मासूर व बकालपणा टाळावयाचा असेल तर पर्यटनाला पर्याय नाही. त्यात कोकणचे निसर्ग सौंदर्य टिकेल आणि सत्वही. नवरत्नांची खाण, आंबा, नारळ, पोफळीच्या बागा अशा अनेक गोष्टी गर्वाने भूषवणारी जिल्हा म्हणजे रत्नागिरी. बाव नदी, काजळी नदी, मुचकुंदी नदी, सावित्री नदी, वाशिष्ठी नदी, जगबुडी नदी, शास्त्री नदी बरोबर केळशीची खाडी, दाभोळची खाडी, जयगडची खाडी, भाट्याची खाडी, पूर्णगडची खाडी, जैतापूरची खाडी यासोबत भरपूर निसर्ग सौंदर्य आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा अथांग दर्यासागर हे पाण्याचे वैभव आहे रत्नागिरी जिल्ह्यात. हिरव्यागार टेकड्या, डोंगर दऱ्या यामधून जाणारे नागमोडी रस्ते पर्यटकांचे खास आकर्षण. पावसाळ्याच्या दिवसात दिसणारे सौंदर्य अवर्णनीयच असते. मी कोकणातील आहे याचा मला नेहमी अभिमान वाटत आला आहे. माणसे निसर्गासोबत असली की त्यांच्या स्वभावात तो निसर्गाचा साधेपणा, सहजपणा आपोआप येत जातो. प्राणीमात्रांविषयी, निसर्गाविषयी प्रेम ही सुद्धा आम्हाला निसर्गाची देणगी असावी. कला, बुद्धिमत्ता यात सुद्धा कोकण कमी नाही. केशवसूत, चित्र खानोलकर, श्री ना. पेंडसे, मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, जयवंत दळवी आणि बालकवी हे सर्व कोकणातलेच आहेत. विनोबा भावे, महर्षी धोंडा केशव कर्वे यासारखी मोठी माणसे कोकणात निर्माण झाली. प्रत्येक ऋतूमध्ये कोकणचा निसर्ग विविध रंगाने सजतो. तसेच ऋतूनुसार वेगवेगळ्या फळांची, फुलांची मुक्त हस्ताने उधळणही करतो. त्यामुळे पावसाळ्यात विविध रान पालेभाज्या तसेच काकडी, पडवळ, चिबूड अशी फळे व फळभाज्या मिळतात. रानटी अळंबीची भाजी खाल्ली तर परत शहरातील मशरूमच्या वाटेला जाणार नाहीत. हिवाळ्यात तर चिंचा, बोरे आणि आवळे, उन्हाळ्यात फणस, आंबे, काजू आणि करवंदे अशी निसर्गाची माया सांडत असते. गणपती, शिमगा म्हणजे कोकणातील मोठे सण. गणपतीतील जाखडी नृत्य,
शिमग्यातील गोमूचा नाच, नमन किंवा कोकणचे खेळे आमच्या बहुतेक परंपरा अजूनही आम्ही टिकवून आहोत. कोकणात शिक्षणाचा प्रसार अजूनही म्हणावा तसा झाला नाही. दुर्गम भागातील अनेक गावात फक्त प्राथमिक शिक्षण पोहोचू शकले. अशा भागात मुले बहुतेक वेळा जास्तीत जास्त 10वी पर्यंतचे शिक्षण घेतात आणि शहरात जाऊन नोकरी करतात. इथल्या मुलांचा बुद्ध्यांक चांगला आहे. ज्यांना संधी मिळाली आहे त्यांनी CA, डॉक्टर व स्वतःचाच व्यवसाय अशी मजल गाठली आहे. महाविद्यालये लांब असल्यामुळे अनेक वेळा मुलींना व काही प्रमाणात मुलांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते. कोकणातील हापूस, आंबा व काजू सोडला तर बाकीच्या फळांना तेवढी मागणी नाही. तसेच दरडोई जमिनीही कमी असल्यामुळे शिकल्यानंतर गावी स्थायिक होणाऱ्या तरुणांची संख्याही कमी आहे. पावसाळ्यात भरभरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. त्यामुळे शेती व त्यासोबत एखादा व्यवसाय करून राहावे म्हटले तरीही समस्याच. शहरीकरण आणि जागतिकीकरणामुळे आमची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती पुसट होत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणजे घराची पडवी, ओटी व माजघर अशी रचना जाऊन त्याच्या जागी हॉल, बेडरूम व किचन दिसतात. अर्थातच विकास हवा आहे, पण जो प्रांत एवढा निसर्गाने समृद्ध आहे त्या नैसर्गिक वस्तूंनाच बाजारपेठ निर्माण केली गेली तर आम्ही आमच्या जन्मभूमीत सुख नैवन आणू. आम्हालाही कोकणात विकास हवा आहे, पण निसर्गासोबत. आम्ही झाडामाडांवर प्रेम करणारी माणसे. कोकणी माणूस हा जन्मताच कष्टाळू, मिळेल ते काम करणारा, सहिष्णू, दयाळू, दैववादी, भोळा असा आहे. इमानी आहे, पण त्याच्या अस्मितेला कुणी धक्का दिला तर प्रचंड रागीटपण होतो. परमेश्वराने निसर्गातच अमूल्य देणगी दिली आहे. हिरवळ, ताडमाडाच्या बागा, भातशेती, समुद्रकिनारे, डोंगर, भरभरून निसर्ग अशा वातावरणात हा माणूस विसावलेला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण कोकणी माणूस कधीच आत्महत्या करत नाही. याचे कारण अल्पसंतुष्टी, मिळेल ते काम आणि पोटापुरते अन्न यातच सर्व सुख सामावलेले आहे. होळीला न चुकता गावी जाणे, गणपतीला गावाला जाऊन उत्सव साजरा करणे हा प्रमुख सण. वेळप्रसंगी नोकरीलाही राजीनामा देणारा कोकणी माणूस. या कोकणात पाहुणे कुठलेही असोत, कुणाच्याही घरात येवोत, आदरातिथ्य करण्यात यांचा हात कोण धरणार नाही. कोकणात जातपात चालत नाही, हुंडा घेतही नाहीत आणि देतही नाहीत. यामुळे कोकणात मुलीचा बाप कधीच निराशेत नसतो. कोकणात कधीही जा, कौलारू घरात छान वातावरण असते. घराच्या समोर तुळस, अंगण, पडवी म्हणजे दाराजवळची मोकळी जागा. माजघर, स्वयंपाकघर, न्हाणीघर, झोपेची खोली, पोटमाळा, धान्य कोठार, पाठीमागे परस, त्यात विविध भाज्या असणार. घर शेजारी चोहूबाजूने झाडे अशी कोकणात घरे असतात. विशेष म्हणजे कोकणात वाड्या भरपूर असतात. वरची वाडी, खालची वाडी, मधील वाडी, आळी, काही ठिकाणी जातीनिहाय वाड्या असतात. वाड्या म्हणजे विविध जाती समूहांची घरे, पण गावचा उत्सवात सगळे समरस असतात. ही अभिमानाची बाब आहे. मोडेन पण वाकणार नाही असा कोकणी बाणा, वरून कडक पण आतून गोड रसाळ असा हा कोकण. येवा कोकण आपला जसा.
मित्रांनो, मिठगव्हाणातील श्रीदेव अंजनेश्वर जत्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कोकणी माणसाला देवाच्या अस्तित्वाची प्रचिती अधिक प्रकर्षाने जाणवत राहते. तीच मुळे इथल्या भूमीच्या उपजत गुणामुळे. परिणामी इथल्या माणसाची श्रद्धा ही जेवढी डोळस आहे तेवढी जाज्वलही आहे, यात शंकाच नाही. म्हणून गावाच्या एकूण रूढी परंपरामध्ये गावहाटीला सर्वोच्च स्थान आहे. गावाचे दैनंदिन जीवनमान सुलभ व सुरळीत चालवण्यासाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे असे म्हटल्यास गैर नाही. रोजच्या व्यापातून बाहेर पडून 2 क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवावेत असे प्रत्येकालाच वाटते. याचे कारण निसर्ग जगण्याची प्रेरणा, चेतना देतो. तो आपला कायम सच्चा मित्र असतो. त्यात कोकणचे निसर्ग सौंदर्य काय वर्णावे. कोकणच्या मातीचा गंध आहे, कोकणच्या पाण्याची गाज आहे आणि निसर्ग सौंदर्याची संपन्नता आहे. माझे सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. मित्रांनो, आज आपण तळकोकणातील सिरसेगाव व बाधेवाडी या 2 गावांना भेटी देणार आहोत. तर आपण पाहिलेच असेल, जैतापूरहून निघताना आपल्याला प्रथम होळीगाव, दळेगाव, वाघरण, चिरेखानी, निवेली, बकाळेगाव अशी छोटी मोठी गावे लागली. यानंतर मिठगव्हाणे, पंगेरे ही गावे लागली. आता आपण अणसुरे या गावामध्ये आहोत. यापुढील गाव असेल दांडेगाव आणि त्यानंतर आपल्याला एक ब्रिज लागेल. तो ब्रिज आहे दांडे ब्रिज. या दांडे ब्रिजमुळे आपल्याला पुढे देवगड व विजयदुर्ग येथे जाण्यासाठी रस्ता मोकळा झाला आहे. दांडे ब्रिजच्या पुढे लागणारी गावे म्हणजे आपण ज्या गावांना भेट देणार आहोत तीच बाधेवाडी आणि शिरसेगाव. मित्रांनो, शेजारी असणारी बकाळे, पंगेरे, अणसुरे, दांडे ही निसर्गाने नटलेली फार सुंदर गावे आहेत. सजलेलं गाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. बायको माझे सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव. नावाला तळ कोकण, पुन्हाची झळ कोकण, मनातली सल कोकण, पंखातलं बळ कोकण, इतिहासाचा काळ कोकण, छत्रपतीची नाळ कोकण, नागरांचा फाळ कोकण, हृदयातला जाळ कोकण, पिकलेलं फळ कोकण, निळशार जल कोकण, सुंदर स्थळ कोकण, मनाचा तळ कोकण. मित्रांनो, दांडे ब्रिजबद्दल सांगायचे झाल्यास या ब्रिजमुळे आपल्याला जैतापूर येथून पुढे देवगड, विजयदुर्ग
या गावी जाता येते आणि 2 गावाच्या सीमा जोडण्याचे मुख्य काम या दांडे ब्रिजने केले आहे। त्यामुळे हा ब्रिज एक अत्यंत उपयोगी ब्रिज समजला जातो। मित्रांनो, दांडे ब्रिजच्या पुढे असणारी 2 गावे म्हणजे बादेवाडी आणि सिरसे गाव। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तळ कोकणातील 7-8 लहान मोठी गावे पाहिली। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बादेवाडी आणि शिरसे या गावांना भेटी देणार आहोत आणि या गावच्या सांस्कृतिक परंपरा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, निसर्गाने नटलेली ही कोकणची सफर तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।